पूर्ण का उल्टा हो रहा है। गेल्या 2-3 दिवसात इंडिगोनं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे 500 विमानं जे ते रद्द केली आहेत. मुंबई, बँगलोर, पुणे, नागपूर, दिल्ली अशा अनेक ठिकाणी विमानतळांवर प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कितीतरी विमानं हे 12 तास वगैरे उशिरा धावत आहेत. इंडिगोच्या संपूर्ण कारकिर्दीत ही पहिल्यांदा अशी वेळ इंडिगोवर का आली, हे का झालं, यामागे अर्थातच काही एक कारण नाही, भरपूर कारण आहेत. आपण आजच्या त्या व्हिडिओत बघणार आहोत. इंडिगोचा आतापर्यंत सुरू झाल्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास या व्हिडिओत आपण बघणार आहोत आणि इंडिगोचे हे हाल का झाले हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. तसं पाहायला गेलं तर 2022 मधल्या एका सर्वेक्षणानुसार इंडिगो ही अचूक वेळ पाळणारी जगातली 15व्या क्रमांकाची एअरलाईन्स होती. तिचा ऑन टाइम परफॉर्मन्स म्हणजेच वेळेच्या बाबतीतली जी कार्यक्षमता असते ती 83.51% इतकं चांगला होता. इंडिगो ही एअरलाईन 2005 मध्ये राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांनी भारतात स्थापन केली. 2005 मध्ये कंपनीनं A320 या एअरबस घेतल्या. 2007 पासून कंपनीचा विस्तार सुरू झाला आणि 2009 मध्ये 1 कोटी, 2012 मध्ये एकूण 5 कोटी प्रवाशांनी यातून प्रवास केला. 2023 मध्ये एका वर्षात 10 कोटी प्रवाशांची ने-आण करणारी ही जगातली पहिली एअरलाईन ठरली होती. 2010 मध्ये इंडिगोनं एअर इंडियाला मागे टाकलं. 2011 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू केली. 2025 मध्ये इंडिगोचा मार्केट शेअर हा 65% होता. मात्र 2005 ते 2025 या दरम्यान काय झालं ते बघा. 2005 ते 2025 दरम्यान इंडिगोचा प्रवास कसा होता तर स्वस्तात चांगली सेवा देणारी, वेळेवर धावणारी एअरबस 320 या एकाच मॉडेलवर विसंबल्यानं मेंटेनन्स, प्रशिक्षण आणि ऑपरेशन कॉस्ट कमी असलेली, दिवसाला 137 ठिकाणी 2700 विमानं पोहोचवणारी, जमिनीवरचा वेळ कमी आणि जास्तीत जास्त काळ हवेत प्रवास देणारी अशी सेवा देणारी, एअरक्राफ्ट विकत घेऊन नंतर लिझिंग कंपनीला विकून परत भाड्यानं घेतल्यानं डोक्यावर कर्ज कमी असणारी, 2024 मध्ये एका स्वीडिश कंपनी बरोबर पाणी वाचवणारे नॉझल्स जे आहेत ते विकत घेऊन पाण्याचा वापर 98% कमी करणारी ही कंपनी असा इंडिगोचा लौकिक होता. 2025 मध्ये मात्र या सगळ्याला अनेक कारणांना खीळ बसली. एकतर DGCA म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननं या एअरलाईनच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दलचे 23 मुद्दे ऑडिटमध्ये उपस्थित केले. तसंच पायलट्सना प्रशिक्षण देण्यासाठी वापरलेले फ्लाईट सिम्युलेटर्स क्वालिफाईड नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. पायलट्सनी किती वेळ विमान चालवायचं, त्यांना किती वेळ विश्रांती कंपल्सरी आहे याचे नियम FDTL म्हणजेच फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन्स नुकतेच आता ते बदललेले आहेत. उदाहरणार्थ की पायलट्सना आठवड्याला एक सलग 48 तास झोप आवश्यक आहे. रात्रीची विमान सेवेची व्याख्या ही 12 ते 6, आधी ती 12 ते 5 होती. इंडिगोची अनेक विमानं रात्री लँड होतात. ती संख्या आता घटलेली आहे. आधी रात्री 6 लँडिंग असणारी परवानगी आता 2 वर येणं आणि 2 सलग रात्रींपेक्षा जास्त पायलट्सना नाईट ड्युटीची परवानगी नाकारणं, हे नियम आल्यानंतर पायलट्स आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं गरजेचं होतं. त्याचं व्यवस्थापन कंपनीनं केलं नाही किंवा केलेलं पुरेसं नव्हतं. एमिरेट्स एअरलाइन्सच्या नोकरीच्या मुलाखतींना इंडिगोचे कर्मचारी 3-4 डिसेंबरला गेल्यानंतर स्टाफची संख्या कमी पडली असंही एक कारण सांगितलं जात आहे. इंडिगोचे ग्राहक वाढल्यानं आणि त्यांना सेवा तितक्या योग्य प्रमाणात पुरवता न आल्यानं ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या. इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि कर यातून प्रॉफिट मार्जिन्स आणि पर्यायानं गुणवत्ता खालावत केली. विस्तारा, अकासा या एअरलाइन्सची स्पर्धा सुरू झाली. एअरबस A320चं सॉफ्टवेअर अपडेट सोपं नाहीये आणि इंडिगोकडे याचीच सर्व विमानं आहेत. हिवाळ्यात धुकं, हवामान याचा परिणाम होतोच, ते एक कारण आहे. जास्त विमानं आणि त्यांचे मार्ग यांचं व्यवस्थापन करताना स्टाफ रिलोकेट करण्याची प्रक्रिया ही खूप गुंतागुंतीची होते. ते कंपनीला नीट जमलं नाही. थोडक्यात काय, कोणत्याही एका कारणानं इंडिगोची ही समस्या उद्भवलेली नाहीये. त्यामागे अनेक आणि विविध कारण आहेत. एअरलाईन व्यवसायासाठीच हा आय ओपनर आहे. यातून ही कंपनी कशी बाहेर येते हाही कॉर्पोरेट जगतातला एक केस स्टडी ठरू शकतो. त्यामुळे आता
जे प्रवासी सध्या विमानतळांवर ताटकळत पडलेले आहेत त्याच्या मागची कारणं बघा. कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या असतील, एक A320 विमान जे आहे एअरबसचं त्याचं अपडेशन असेल आणि अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यांचा या सर्व सेवांवर परिणाम पडला. इंडिगोचं याच्यातून सावरणं हे पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.